निवडणुकांआधी अर्थसंकल्प मांडू नका अशी उद्धव ठाकरेंनी आज झालेल्या शिवसेना मेळाव्यात मागणी केलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना विरुद्ध भाजप असा संग्राम रंगणार असं सध्या दिसू लागलेलं आहे। कारण विरोधी पक्षाने सुद्धा न केलेली मागणी खुद्द सत्ताधारी पक्षातला घटक पक्ष करतोय। उद्धव ठाकरे आज या मेळाव्यात झालेल्या सभेत असं म्हणाले की जे पटतं ते मी बोलणारच। सध्या फक्त जुमलेबाजी होते आणि जुमल्यांवरती इमले बांधले जात आहेत। त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी मिळू नये अशी आपण मागणी करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्यामुळे फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान होत असणाऱ्या 5 राज्यातल्या निवडणुकांवरती परिणाम होऊ शकतो। सरकार आमिष दाखवू शकतं याची जाणीव उद्धव ठाकरेंनी करून दिली। पण मग तो चुनावी जुमला होता। जुमला असं काय म्हणायचं ना, जुमला। पण त्या जुमल्यावरती तुमचे इमले बांधले ना तुम्ही, लोकांना फसवलं। मग भूल कसली राहायची? घोषणांची भूल। जे धनाधन योजना जाहीर केल्या त्याच्यातल्या काही योजना तर जुन्याच आहेत। त्या गर्भवती महिलांची योजना जुनीच आहे, ती पुन्हा जाहीर केली। सगळ्यांना वाटलं काय हो, राजा उदास झाला आणि हाती भोपळा दिला। निवडणुकीच्या तोंडावरती बजेट बंद आकर्षक योजना जाहीर करणं हा आचारसंहितेचा भंग आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? आणि मग राष्ट्रपती म्हणून जर काही त्यांना काही अधिकार असतील तर राष्ट्रपतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतोय, जाहीर विनंती करतोय की कृपा करा आणि या भूलथापा मारण्यापासून यांना रोखा। निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाता कामा नये, ही चुकीची प्रथा पडते। त्यामुळे एकीकडे काँग्रेस सारख्या मातब्बर विरोधी पक्षाने सुद्धा जी मागणी केलेली नाही ती करून उद्धव ठाकरेंनी परिणामी शिवसेनेने एक वेगळी चाल खेळलेली आहे आणि भाजपला कोंडीत पकडलेला आहे। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, एक म्हटलं तर अतिशय वेगळा मुद्दा मांडलेला आहे, कारण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आमिष दाखवली जाऊ शकतात, निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो। शिवसेना भाजपला कोंडीत पकडते महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये। नक्की ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या आचारसंहिता लागू झाली, आजच घोषणा झाल्या आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अर्थसंकल्प येऊ घातलेला आहे। पुढच्याच महिन्यात 1 तारखेला अर्थसंकल्प सुरू होऊ शकतो आणि याच वेळीच अनेक घोषणांचा पाहू शकतो। त्या दृष्टीने उत्तर प्रदेशच्या निवडणुका बीजेपीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या गोवा असो किंवा या 5 संपूर्ण राज्यांच्या निवडणुका बीजेपीसाठी महत्त्वाच्या आणि या सगळ्या निवडणुका लक्षात घेऊन बीजेपी म्हणजेच मोदी सरकार अर्थसंकल्पात अनेक योजना आणि त्यांच्या पैशां ज्या आहेत त्या बजेटमध्ये सांगू शकतात आणि लोकांना लुभावण्याचा प्रयत्न करू शकतात। त्याच्यामुळेच उद्धव ठाकरेंनी बीजेपीला एकदम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि या संपूर्ण परिस्थितीकडे या अर्थसंकल्प लागू झाला नाही पाहिजे किंवा अर्थसंकल्प हा त्याची घोषणा होऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरेंनी एक वेगळी केली आहे। तसंच या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंचा सगळा रोख मोदी सरकार होता, नोटबंदीसारखा विषय होता। या विषयावरती सुद्धा त्यांनी मोदी सरकारला घेरलं आहे आणि कशी नोटबंदीमुळे लोकांचा मृत्यू झाला याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकारच आहे। तसंच नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्याच्यावर सुद्धा बीजेपीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल, माहितीबद्दल। दुसरीकडे मोदींच्या बाबतीत आणि भाजपच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये जोरदार टीका टिप्पण्या केल्या। मोदींच्या घोषणा म्हणजे मृगजळ आहे, जुमलेबाजी आहे। नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरेंनी हा हल्लाबोल केलाय आणि जे करायचंय ते मी बोलणारच। मला बोलू न देणार अजून जन्माला यायचं आहे आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हे पाहण्याची गरज असल्याचा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय। मात्र यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये संग्राम रंगण्याची चिन्ह आहे।